नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 11.3 मधील क्वेश्चन्स बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, इफ 232 अपॉन 203 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क्स अपॉन 21, व्हॉट देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस बॉक्स. इथे काय व्हॅल्यू आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशनचा जो रूल आहे त्याचा यूज करून हे इथली व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. काय रूल आहे तर याचा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन काय असतो, इक्वल असतो. देअरफॉर इथे घेतलं हा इंटू 203 इक्वल्स टू 232 इंटू 21 इंटू 21. देअरफॉर इक्वल्स टू, आता याची व्हॅल्यू काय येईल मग 232 इंटू 21 आणि ही काय होईल या ठिकाणी डिवाइडमध्ये 203. आता 203 अँड 21 हे काय आहे, हे 7ने डिव्हिजिबल आहे. हे 7ने डिव्हिजिबल आहे. पण 7ची टेस्ट तुम्हाला माहिती आहे की जो लास्ट डिजिट आहे त्याची डबल करायची आणि इकडं जो नंबर असेल त्याच्यातून सबट्रॅक्ट करायची. आता हिचे 3चे डबल काय होते 6 आणि 20मधून 6 सबट्रॅक्ट केल्यामध्ये 14 होतात. 14 डिव्हिजिबल आहे 7ने, म्हणजे हा सुद्धा नंबर काय 7ने डिव्हिजिबल आहे. 7 1 7, 7 3 21 आणि 7 1 7, 7 2 14, कॅरी इथं रिमाइंडर खाली 6 63, 7 9 2 झालं 29 आलं. बघ 21 1 21 आणि हे 21चं टेबल तुम्हाला माहिती 21 8 इक्वल्स 232, 21 8 232, 8 इंटू 3 इक्वल्स टू 24. इथलं व्हॅल्यू काय येईल 24. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 2, the ratio of prices of a bicycle and a motorbike is 8:75. The price of a cycle is rupees 4,800. Then what is the price of a motorbike? आता बघा इथे आपल्याला बायसिकल आणि दुसरं काय आहे मोटारबाईक. बायसिकल अँड मोटारबाईक यांचा रेशो आहे प्राईसचा किती आहे 8:15, म्हणजेच काय 8:75 म्हणजेच 8/75 इक्वल्स टू, त्यात कशाची प्राईस दिलेली आहे बायसिकलची, ती किती आहे 4800 आणि काय कशाची प्राईस काढायची आपल्याला मोटार बाईकची. हा इक्वेशन फॉर्म झालं या ठिकाणी. इथे पण आपल्याला कोणता क्रॉस मल्टिप्लिकेशनचा रूल यूज करायचा आहे. देअरफॉर आता एक स्टेप आपण कमी करूयात. एम इक्वल्स टू काय होईल, एम इक्वल्स टू या दोघांचा मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 8 म्हणजे 75 इंटू 4800 डिवायडेड बाय 8. आता 8ने हे 40 डिव्हिजिबल आहे. 8 1 8, 8 6 48, 0 0 इक्वल्स टू 75 इंटू 600. 75 इंटू 600 हे 2 0 इथे देऊन टाकले. आता 6ने काय करणार 75ला मल्टिप्लाय करणार. 6 5 30, कॅरी 3, 6 7 42 प्लस 3 45. काय येते मग रुपीज 45,000. द प्राइस ऑफ मोटर बाईक इज 45,000. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3, what is the ratio of 1.75 हेक्टोमीटर्स टू 225 मीटर्स. आता तुम्हाला हे माहिती आहे की रेशो काढत असताना युनिट जे आहे ते युनिट सारखे लागत असतात. आता या ठिकाणी हे हेक्टोमीटर्स या ठिकाणी मीटर आहे, म्हणजे याचा रेशो आपल्याला काढता येणार नाही. मग काय करावं लागेल, अगोदर हेक्टोमीटर्सला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. हेक्टोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं तर काय करायचं, त्याला 100ने मल्टिप्लाय करायचं. 100ने मल्टिप्लाय करायचं तुम्हाला माहिती आहे. आता इथं डायरेक्ट घेऊयात. मग याला 100ने मल्टिप्लाय केलं हा डेसिमल पॉईंट काय होईल 2 डिजिट पुढे सरकेल. या ठिकाणी काय येईल 175 इज टू 225. आता 175 आणि 225 कसे डिव्हिजिबल आहे ते 25ने. 25 7 175 आणि 25 9 225, म्हणजे काय रेशो आला तो 7:9. 7:9. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4, what is the ratio of 1 integer 1/2 years to 4 integer 1/2 months. आता इथे सुद्धा रेशो काढायचा. इथे सुद्धा युनिट वेगवेगळे आहेत. इथे इयर्स आहे आणि इथे मंथ्स आहे. तर आपल्याला काय सोपं जाईल, इयर्सचं मंथमध्ये कन्व्हर्जन करायचं आणि इयर्सचं मंथमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे याला काय करतो आपण 12ने मल्टिप्लाय करतो.
याला काय होतं 12ने मल्टिप्लाय. मग कसं होईल ते बघा. 1 आता याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये 1 2 जा 1 + 1 3. हे काय येईल ते 3/2 हे इयर्स, आणि त्याला मंथ्समध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे त्याला 12ने मल्टिप्लाय केलं. आता हे मंथ्समध्ये कन्वर्ट झालं. आणि या ठिकाणी 4 1 जा 4 4 2 जा 8 + 1 हे 9/2. आता हे दोन्ही काय झालं मंथ्समध्ये आलं इक्वल्स टू आता 3 × 12 ते काय आलं 36/2 आणि काय आहे 9/2. आता बघा याचा रेशो घेऊयात. 36/2 = 9/2. आता रेशो आला बघ. 2 1 जा 2, हे 2 1 जा खालचं कॅन्सल झालं आणि वर इथे काय उरलं किंवा इथं 36:9. इथं आता काय आलं 1 आलेलं, त्यामुळे याची गरज नाही. 36 आणि 9 हे कशाने डिव्हिजिबल तुम्हाला माहिती आहे 9ने. मग 9ने 36 डिवाईड केलं तर 9 4 जा 36 आणि 9ला 9ने डिवाईड केलं 9 1 जा 1 म्हणजे काय आलं 4:1. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 5. फिल इन द ब्लँक्स. परत असंच अगोदरसारखंच एक्झाम्पल आहे. इथे पण आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि त्याप्रमाणे सोडायचं. आता हे काय येईल मग हे बॉक्स इंटू 272 इक्वल्स टू हा मल्टिप्लिकेशन 17 × 80. 17 × 80 देअरफॉर इक्वल्स टू, आता याची व्हॅल्यू काय येईल बघा. हे 17 × 80 आणि डिनॉमिनेटर येईल 272. 272. आता आपल्याला या ठिकाणी इथं डिव्हिजन करायचं आहे. इथे अगोदर 2ने डिवाईड करूयात. 2 4 जा 8 आणि हे 0. इथे 2ने डिवाईड केलं. 2 1 जा 2, नंतर 2 3 जा 6 2 आणि इथे काही 12 2 6 जा 12 136. काय आलं या ठिकाणी. इथं जरी कॅन्सल केलं तरी चालेल, ते समोर घेतलं उरलेलं. आता 17 1 जा 17 आणि 17 किती 136. 17 1 जा 17 17 8 जा 136. काय उरलं मग 40/8 आणि 8 5 जा 45. काय येईल ठिकाणी व्हॅल्यू 5. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 6. How many liters of concentrated acid should be added to 135 liters of water to get the ratio of acid to water in that mixture 3:5. म्हणजे ॲसिड आणि वॉटरचं जे मिक्सर करायचं त्याचं रेशो काय पाहिजे आपल्याला 3:5. आणि त्याच्यामध्ये वॉटर किती आहे 135 लिटर्स. आपल्याला काय करायचं आहे ॲसिड. आता ॲसिड टू वॉटर बघा इथे A फॉर ॲसिड and W फॉर वॉटर. ओके इक्वल्स टू याचा रेशो काय दिला आहे 2:5 सॉरी 3:5. 3:5 म्हणजेच काय 3/5 इक्वल्स टू वॉटर किती दिलेलं आहे 135. आणि काय काढायचं आपल्याला ॲसिड काढायचं आहे. काय काढायचं आहे ॲसिड. आता याच अगोदरच्या प्रमाणे इथं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय या ठिकाणी A × 5 इक्वल्स टू 3 × 135. मग A इक्वल्स टू 3 × 135 हे काय इथे डिनॉमिनेटर जाईल 5. आता बघा इथे 5 1 जा 5 इथे काय 5 1 जा 5 5 2 जा 10 आणि 10 किती उरतं 3 5 7 जा 35. 3 × 27 आणि 27 3 जा 81. इथे किती 81 लिटर काय लागेल ॲसिड लागेल. त्याचा रेशो मग 3:5 या पद्धतीने होईल. क्वेश्चन नंबर 7. 12 वर्कर्स कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 10 days. बघा 12 वर्कर्स ही दिवसामध्ये काम कम्प्लीट करतात 10 daysमध्ये. इफ द नंबर ऑफ वर्कर्स रेड्यूस टू 1/3. आता नंबर ऑफ वर्कर्स काय केले कमी केले. किती केले याच्या 1/3 केले 1/3 ऑफ ओरिजिनल नंबर. देन हाऊ मेनी मोर डेज. आता बघा हाऊ मेनी मोर डेज हे महत्त्वाचं आहे. वुड बी रिक्वायर्ड टू कम्प्लीट द सेम वर्क. आता बघा इथे काय आहे वर्कर्स आणि त्याचं काय आहे डेज. आता 12 वर्कर्स 10 days. 12 वर्कर्स 10 days.
वर्कर्स किती केले आता, 1/3 त्याच्या कमी केले, 1/3 रेड्यूस टू 1/3 केले. मग 12चा 1/3 किती येतो मला माहिती आहे, 12 इंटू 1/3, 3 3 4 म्हणजे 4, म्हणजे 4 वर्कर्स केले तर किती डेज लागतील असं अगोदर काढावं लागेल आपल्याला. आता इथे बघा, वर्कर नंबर ऑफ वर्कर 12 वर्कर असतील तर ते काम किती दिवसामध्ये संपतं, 10 डेजमध्ये. वर्कर जर कमी केले तर ते काम संपण्यासाठी कमी दिवस लागतील का जास्त दिवस लागतील, तर जास्त दिवस लागतील. म्हणजे वर्कर कमी केल्यानंतर डेज इन्क्रीज होतील. म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे, हे इनव्हर्स व्हेरिएशनचं. हे कशाचं उदाहरण आहे, इनव्हर्स व्हेरिएशनचं. आणि इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये काय असतं, द प्रोडक्ट इज द कॉन्स्टंट. प्रोडक्ट हा कॉन्स्टंट असतो, देअरफॉर याचा प्रोडक्ट आणि याचा प्रोडक्ट काय असतो, इक्वल असतो. 4 इंटू नंबर ऑफ डेज इक्वल्स टू 12 इंटू 10. Therefore, number of days equals to 12 into 10 divided by 4. 4 1 is 4, 4 is 12, 3 into 10 equals to 30 days. आता काय होईल मग, टोटल 4 वर्कला 30 डेज लागतील. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारले, हाऊ मेनी मोर डेज विल बी रिक्वायर्ड, म्हणजे नंतर आणखी किती जास्तीचे दिवस लागतील. अगोदर किती दिवस लागत होते, 10 डेज, नंतर किती लागत आहे 30, म्हणजे किती जास्त लागतील मग 30 मायनस 10 म्हणजे 20 डेज मोर रिक्वायर्ड टू कम्प्लीट द वर्क. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 8. The distance between Kolhapur and Nashik can be covered in 6 hours at the speed 77 km per hour. To cover the same distance in 5.5 hours, 5.5 hours, by how much should the speed in kilometer per hour increase? आता बघा, डिस्टन्स आहे कोल्हापूर ते नाशिक, हे तिथं बघा काय दिलेलं आहे, एक टाईम दिलेला आहे आणि काय दिलेली आहे, स्पीड दिलेली आहे. टाईम आणि स्पीड दिलेली आहे. टाईम काय आहे 6 आवर्स. 6 आवर्समध्ये किती डिस्टन्स कवर होत, सॉरी स्पीडने 77 किलोमीटर हे कोल्हापूर ते नाशिक डिस्टन्स कवर केलं, 77 किलोमीटर पर आवर. आणि त्याच्याऐवजी काय करायचं आहे, त्याचं कमी वेळेत जायचं आहे, म्हणजे त्याला 5.5 म्हणजे काय 5.5, याचा अर्थ काय होतो 5.5. तर त्यासाठी तिची स्पीड किती ठेवावी लागेल, किती स्पीड ठेवावी लागेल आपल्याला ते कळावं लागेल. आता बघा, जर एखादं डिस्टन्स असेल, फिक्स डिस्टन्स हे कमी तासामध्ये जर कव्हर करायचं असेल तर आपल्याला गाडीची स्पीड काय करावी, वाढवावं लागेल. म्हणजे इथं टाईम कमी झाला की स्पीड काय होईल, वाढेल. म्हणजे कशाचं उदाहरण आहे हे, इनव्हर्स व्हेरिएशनचं. कशाचं उदाहरण आहे, इनव्हर्स व्हेरिएशन. मग इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये काय असतं, मल्टिप्लिकेशन हा कॉन्स्टंट असतो. देअरफॉर बघा मग 5.5 इंटू द स्पीड इक्वल्स टू 6 इंटू 77. देअरफॉर द स्पीड, इथं मुद्दाम बॉक्स ठेवला, ते व्हेरिएबलवर घेतलं, आणखी त्याच्यामध्ये वेळ जातो 77 आणि काय केलं 5.5. आता ही 5 इथं डेसिमल पॉईंट काढण्यासाठी वर आणि खाली आपण 10ने मल्टिप्लाय करूयात. मग काय येते उत्तर, 6 इंटू 77 इंटू 10 अपॉन 55. आता इथे आपण कॅन्सल करू, हे 11 डिव्हिजिबल आहे, 11 5 जा 55, 11 7 जा, हे काय येईल मग आता इथं परत 5 1 जा 5, 5 2 जा 10. ठीक आहे. मग इथे 6 इंटू 7 इंटू 2, 6 इंटू 7 इंटू 2, हे किती आलं 42 इंटू 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 84 किलोमीटर पर आवर. मग स्पीड किती लागेल, 84 किलोमीटर पर आवर. मग प्रश्न काय विचारला आहे, ते कितीने इन्क्रीज करावं लागेल. मग तर अगोदर किती होते 77, आणि जर हे जर 5.5 आवरमध्ये जायचं असेल तर किती लागेल स्पीड, 84 किलोमीटर पर आवर. मग 84 मायनस 77, 70, म्हणजे 7 किलोमीटर पर आवरने स्पीड काय करावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल. म्हणजे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 9. A train takes 210 minutes
to cover a distance 126 kilometer with the same speed, how long will it take to cover a distance of 168 kilometers. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, एक मिनिट्स दिलेले आहेत आणि काय दिलेलं आहे, डिस्टन्स दिलेला आहे. आता 210 मिनिट्समध्ये किती डिस्टन्स कवर होतं, 126. आणि आपल्याला किती कवर डिस्टन्स करायचं आहे, 168. आणि ते किती मिनिट्समध्ये कवर होईल असा प्रश्न आहे. आता इथे अगोदर कोणतं व्हेरिएशन होईल ते आपण करूयात, बघूयात आणि नंतर मग पुढे सोडूयात. आता समजा डिस्टन्स आहे 126, ते काय केलं, इन्क्रीज केलं. तर मिनिटसुद्धा काय होतील, इन्क्रीज होतील. म्हणजे हे डायरेक्ट व्हेरिएशनचं उदाहरण आहे. डायरेक्ट व्हेरिएशनचं उदाहरण आहे. आणि डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय असतं, रेशो इज द कॉन्स्टंट. रेशो कॉन्स्टंट असतो. म्हणजे 210 अपॉन न्यू मिनिट्स इक्वल्स टू 126 अपॉन 168. अगोदरच्या प्रमाणात क्रॉस मल्टिप्लिकेशन. मिनिट्स इंटू 126 इक्वल्स टू 210 into 168. Therefore 210 into 168 divided by 126. आता इथे डिव्हिजन करूयात. याच्यामध्ये जास्त वेळ जाईल, तुम्ही ते करू शकता. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती जाते, 280 मिनिट्स. ऑप्शन नंबर 4 याचं कॅल्क्युलेशन देतं 280. क्वेश्चन नंबर 10. If the cost of 9 kilogram Alfonso mangoes is rupees 1440, what is the cost of 2.5 kilogram Alfonso mangoes? आता बघा इथे किलोग्रॅम आणि इथे त्याची प्राईज आहे, किलोग्रॅम आणि त्याची प्राईज कॉस्ट. आता पहिल्यांदा किती आहे, 9 किलोग्रॅम, त्याची प्राईस किती आहे, 1440 रुपीज. आता किती घ्यायचे मँगोज, 2.5 किलोग्रॅम, तर त्याची किती प्राईज आहे हे काढायचं आहे. आता जर हे मँगोज किलोग्रॅम कमी झाले तर प्राईससुद्धा काय होईल, कमी होईल का वाढेल, तर ती कमी होईल. म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे, डायरेक्ट व्हेरिएशन. आणि इन द डायरेक्ट व्हेरिएशन द रेशो इज द कॉन्स्टंट, हे आपण आता बघितलेलं होतं. देअरफॉर 9 अपॉन 2.5 इक्वल्स टू 1440 अपॉन न्यू प्राईज. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, 9 इंटू न्यू प्राइस इक्वल्स टू 2.5 into 1440. देअरफॉर आता हे इथं पुढचं तुम्हाला माहीत आहे, हे 2.5 into 1440, हे 9 काय होईल, या ठिकाणी येईल, हे 9 1 जा 9 आणि इथे 5 9 6 जा 54 0, काय आलं या ठिकाणी, 2.5 into 160 इज इक्वल्स टू हे 0, हे 0 दिलं. आता हे 25 16ला मल्टिप्लाय करूया. 25 6 जा 150, कॅरी 15, 25 इंटू 125 प्लस 15 ते काय 40. हे डेसिमल पॉईंट तर एक डिजिट तर डेसिमल पॉईंट किती झालं ते, ₹400. ऑप्शन नंबर 2. इथे व्हेरिएबल न घेता डायरेक्ट घेतलं जरी, असं बॉक्स घेतलं तरी चालतं. तिथे व्हेरिएबल घ्यायची गरज नाही, आपल्याला फक्त डायरेक्ट सोल्युशन पाहिजे. जेव्हा स्कूलमध्ये आपण सोडवतो त्यावेळेस मात्र आपण तिथे एखादं व्हेरिएबल घेत असतो.